विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचा नवा डाव, निवडणुकीच्या रिंगणात 10वा उमेदवार उतरवणार. सूत्रांची झी 24 तासला माहिती. शिंदेंच्या भूमिकेमुळे ठाकरेंची शिवसेना गॅसवर. नांदेडला हेलिकॉप्टर निर्मितीचा 4000 कोटींचा कारखाना होणार. अशोक चव्हाणांची पोस्ट. कारखान्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंतच अनभिज्ञ. परतवाडामधील तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी होणार. श्रीरामपूरमधील भोंदू गणेश शिंदेला बेड्या. हजारबारा करण्याच्या नावाखाली पीडित महिलेची लूट. पुण्यात ट्रेनचा डबा रुळावरून घसरला. ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. एसएमटीहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला. वाढत्या उन्हाचा पोटातील बाळावर परिणाम. उष्णतेमुळे शरीराचं तापमान वाढणं, सूज येणं, अकाली प्रसूतीचा धोका. उन्हाळ्यात गरोदर महिलांनी अधिक सतर्क राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला. बोगस बियाणं ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगरप्रिंट टेस्ट केली जाणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा मोठा निर्णय. तर बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी साथी पोर्टलचा वापर बंधनकारक. मुंबई महापालिकेत उद्या महत्त्वाची बैठक. महापालिका पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा घेणार. सकाळी 11 वाजता महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. नाशिकच्या येवला तालुक्यात पावसामुळे नगरसूल परिसरातील शेतीचं नुकसान. साठवून ठेवलेला कांदाही भिजला.